म्हातारपण किंवा वृद्धावस्था ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील अटळ सत्य आहे. प्रत्येक माणसाला या अवस्थेतून जावंच लागतं. तरीसुद्धा आपल्या समाजामध्ये असे वृद्ध लोक अनेक आहेत, ज्यांचे अनेक मुलं, सुना आणि मुली असूनसुद्धा त्यांना उरलेलं आयुष्य वृद्धाश्रमातच घालवावं लागतं. तर या ठिकाणी आपण अशा काही गोष्टी बघूया, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे म्हातारपण सुखासुखी जाण्यासाठी मदत होईल. नंबर 1, तुमच्या मुलांवर तुमचा किती जरी विश्वास असला, की ते आपल्याला म्हातारपणी चांगल्या पद्धतीने सांभाळतील, तरीसुद्धा तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहू नका किंवा अशी अपेक्षाही करू नका. कारण वेळेनुसार त्यांची प्राथमिकता बदलत असते. नंबर 2, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे, की म्हातारपणात आपली भाकरी आपली मुलं नाही, तर आपण त्यांना दिलेले संस्कार देतात. त्यासाठी आपल्या मुलांना आत्तापासूनच आपण चांगले संस्कार दिले पाहिजे, जेणेकरून आपली मुलं वयस्कर व्यक्तींकडे आदराने बघतील. जर आपणच आपल्या मुलांसमोर वयस्कर व्यक्तींचा अनादर करू, तर आपली मुलंसुद्धा तेच शिकतील. त्यासाठी आपण स्वतः वयस्कर व्यक्तींशी प्रेमाने वागलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आपण आपलं राहतं घर सोडलं नाही पाहिजे. ही गोष्ट कटू आहे, पण अगदी सत्य आहे. आई-वडिलांनी जर स्वतःचं घर सोडलं, तर मुलांच्या घरात त्यांना परकेपणाची जाणीव होत असते. वयस्कर व्यक्तींना आजकालच्या मुलांचं राहणीमान शक्यतो आवडत नाही, पण तरीही त्यांना जास्त विरोध करायचा नसतो. त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू द्यायचं असतं. आपापली छोटी छोटी कामे आपण स्वतःच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपलं शरीरसुद्धा व्यवस्थित राहील आणि आपलं जास्तीचं ओझं इतरांवर पडणार नाही. आयुष्याच्या जोडीदारासोबत प्रेमानं वागलं पाहिजे, कारण या वयात सगळ्यात जास्त गरज आपल्याला आपल्या जोडीदाराची लागत असते, कारण मुलं आपापल्या संसारात आणि कामात व्यस्त झालेली असतात. त्यामुळे आपली सुखदुःख आपण एकमेकांसोबत अनुभवली पाहिजे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. दररोज नियमित व्यायाम आणि योगासनं या गोष्टी आपल्या दिनचर्येत घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपली तब्येत व्यवस्थित राहील आणि आपण कमीत कमी आजारी पडू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली मुलं कितीही सुसंस्कृत असतील, तरीसुद्धा आपली सगळीच्या सगळी संपत्ती त्यांच्या नावे न करता त्यातला काही भाग आपल्यासाठी अवश्य राखून ठेवला पाहिजे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.